आणि शेवटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या शिवनेरी किल्ल्यावरही ढोल तसे वाजू लागले, कारण 19 फेब्रुवारी 1630 ला मोगलांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. आणि अतिशय आनंद होतोय. महाराज आम्ही ठेवलेत फक्त मिरवणुकीसाठी आणि डीजे साठी, पण महाराज कोण होते आज मी तुम्हाला सांगतो. कोणी आम्हाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानता का? अरे आम्ही पण छाती ठोकून सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज देव नाही, पण देवापेक्षाही वरचढ मानतो. कारण आज हा देव जर बंधनात असेल ना तर ही त्या नावाची देण आहे. सन 1213 मध्ये सुख समृद्धी या देशात नांदत होती. त्याला तुळस मंदिरावरती कळस दिसत होते, पण हाच आनंद हे सुख त्या मुघलांच्या घोड्यांच्या टापांच्या खाली तुडवलं गेलं आणि सगळ्या हिंदूंची कत्तल केली जात होती. गोठ्यातली गाय आणि दारातली आई सुरक्षित नव्हती. अरे त्या दगडाला पाझर फुटावा अशी त्या हिंदूंची परिस्थिती झाली होती. कोण वाली होणार आहे हा हिंदुस्थान हा संबंध हिंदुस्थानापूर्ण प्रश्न होता. तेव्हाच आमच्या राजमाता जिजाऊ आई तुळजाभवानीपाशी जाऊन उभ्या राहिल्या आणि मागितलं, हे आई मला मुलगी दिली तर अशी दे की या गड राक्षसांचा जी संवार करेल आणि ज्यांची याच माझी त्यांना गाडेल, आणि मुलगा दिला तर असा दे की जो या गड राक्षसांना याच मातीत गाडेल. आणि शेवटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्या शिवनेरी किल्ल्यावरही ढोल तसे वाजू लागले, कारण 19 फेब्रुवारी 1630 ला मोगलांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. अरे कोणता एक कवी म्हणतो, अरे सारे हिंदुस्थानाला ज्यानं स्वातंत्र्य दिलं अशा शिवरायांना मेरा सलाम केले ना, अगर शौर्य सो जाए तो मराठा को इतिहास पढ़ लेना, मराठों का इतिहास पढ़ लेना, मराठों का इतिहास पढ़ लेना. महाराज 5 वर्षाचे होते. आमचे शहाजीराजे मंगळूरचे जागीरदार होते. शहाजीराजांनी जिजाऊ मासाहेब आणि छोटे शिवाजी राजांना बंगळूरला बोलवून घेतला. आदिलशहाने तिथं भव्य दिवगा असा शामियाना उभारला होता. त्याच शामियानात तिकडे नर्तकीचा नाच ठेवलेला होता. आमच्या आऊसाहेब तालनात बसलेल्या होत्या. छोटे शिवाजी राजे त्याच शामियानापाशी खेळत होते. अरे मधून कशाचा तरी आवाज येतोय. मधून शामियाना सारून बघितला, समोर एक बाई नाचताना दिसते, पण लहान लेकरू त्याला काहीच समजत नव्हतं. शेवटी एका दासीने ते बघितलं आणि जिजाऊ महासाहेबांना जाऊन सांगितलं. महासाहेब आल्या आणि महाराजांच्या खांद्यावर हात ठेवल्या. महाराजांनी मागं बघितलं. महासाहेब काहीच बोलले नाही, फक्त एवढंच सांगितलं, शिवबा तुला बाई नाचवणारा नाही, बाई वाचवणारा व्हायचंय. म्हणून आज म्हणलं हिंदुस्थानातली बाई आणि गोठ्यातली गाय सुरक्षित राहिली. आज शाहिस्ता खानाची बोटं छाटली आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यावेळेस काय झालं हे आम्हाला आता तुम्हाला सांगतो की 1 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान लाल महालात बसला होता. महाराज 90 मावळ्यांशी लाल महालात घुसले. लाल महालात घुसल्यानंतर शाहिस्ता खानाने महाराजांना बघितलं. शाहिस्ता खान सैराबाईला पळू लागला. तो शेवटी आपल्या बायकाच्या दालनामध्ये गेला. बायकाच्या दालनामध्ये गेल्यानंतर तो आपल्या बायकोच्या मागे लागला. अरे शिवाजी आया हे अल्लाह बचाव अशी जोरजोरात शाहिस्ता खान ओरडू लागला. आणि शेवटी तो आपल्या बायकांच्या पाठीमागे लागला, कारण त्याला माहित होतं अरे मराठे 21 शत्रूची गर्दन मारती, पण समोर स्त्री दिसली तर चुकून तिला नजर खाली करतील. हा आमचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मातीला लाभले, या मातीचं हे भाग्य आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा या मातीला हिरा लाभला हे आपलं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला. आदिलशहाची आई तिने विचारलं, शिवाजी का वोकल बहुत ही बढ़ रहा है, कौन जाएगा उसे निपटाने.